हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत गोबीचे पराठे, फुलगोबीचे. बघू शकता अशी एक गोबी घेतलेली आहे मी. ही अर्धीच घेणार आहे. ही अर्धा किलो गोबी आहे. तर मी अर्धी कट करून घेतली. तिला खिसून घेतलं छान धुवून वगैरे आणि तेल टाकलेलं आहे. थोडं जिरं घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे आणि बघू शकता अर्धीच गोबी घेतलेली आहे. खिसून छान बारीक खिसून घ्यायची आणि त्याच्यात थोडासा लसूण टाकलेला आहे बारीक कट करून आणि थोडंसं लसूण हे करून घेऊया, आपण भाजून घेऊया आणि नंतर त्याच्यात कांदा ॲड करूया. एक कांदा घेतली आहे मीडियम आकारचा, तो पण छान असा भाजून घेऊया आणि छान असं भाजून घेतल्यानंतर आहे ना त्याच्यात आपण आपले मसाले ॲड करूया. तर बघू शकता थोडं तिखट घेतलेलं आहे अर्धा चम्मच, गरम मसाला आणि हळद आणि लगेच आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे ते गोबी, खिसून घेतलेला गोबी. बघू शकता धुवायची आपल्याला आधीच धुवून घ्यायचं आहे, खिसल्यानंतर धुवायचं नाही, कारण गोबीत तसंच थोडंसं पाणी असते. तर आधीच धुवून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची. पूर्ण मिक्स करून 2 मिनटं फक्त शिजून घ्यायचं आहे आपल्याला. याला जास्त असं काही शिजून नाही घ्यायचं आहे, नॉर्मल हलकं गरम करून घ्यायचं आहे. 2 मिनटं भाजून घेतलं, नंतर मग मी फ्रीजमध्ये काढून ठेवून दिलं, कारण टिफिन बनवणार आहे मी मुलांसाठी. तर एक बघा पुरणपोळी करतो आपण, सेम तसेच प्रोसेस करायची. पुरणपोळीसारखं त्याच्यात भरायचं आहे बॅटर आणि पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढा हवा असेल जाड मोठा तेवढा तुम्ही ठेवू शकता. बघू शकता मी एवढा ठेवलेला आहे आणि छान याला आता असं भाजून घेऊया. तुम्ही तूप पण वापरू शकता, तेल पण वापरू शकता. तर मी थोडं तूप लावलेलं आहे याला. तुपानं अजूनच छान लागते टेस्ट. खूप छान पराठे लागतात, मुलांना नक्की आवर्जून तुम्ही टिफिनमध्ये द्या. मुलं बघा फिनिश करून येणार. बघा किती छान असा पराठा झालेला आहे. लंचमध्ये पण देऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.